खंडाने वसूल करणारे, हवेत गोळीबार करणारे आणि जो अधिकारी चांगलं काम करणार नाही त्याला मात्र शिक्षा होणार. मी मोका लावायला भेटणार नाही. जो खंडाने वसूल करेल त्यालाही सोडलं जाणार नाही, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या समोर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यात दौऱ्यावरती गेले असताना आता थेट बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा कायदे कानून याचा धाक बसणार आहे. कारण ज्या बीड जिल्ह्यामध्ये कायदे कानून राहिले नव्हते, आता त्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वांचीच हवा तैर झाली आहे. अधिकारी कोणीही असो, कोणालाही सोडायचं नाही. खंडाने वसूल करणारे असो, कोणीही हवेत गोळीबार करणारे असो, त्यांना आता सोडायचं नाही. अजित पवार यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या समोर थेट अधिकाऱ्यांना आणि बीड जिल्ह्यातल्या गुंडांना धमकवलं आहे. तर आता धनंजय मुंडे यांचा चेहरा पडल्यागत दिसत आहे. आता बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा कायदे कानून हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजित पवार हे आता मात्र चांगले रंगात आले आहेत. काय म्हणले अजित पवार ते तुम्ही पहा. मी म्हणेन ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कोणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कोणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वापरून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे. तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. ह्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे. इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल होतोय. आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, महिला भगिनींना सांगतो, सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आत्ताच तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या कुणाकडनंच होऊन देणार नाही. मी देवेंद्रजींना, एकनाथरावांना पण विनंती करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही, परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा नये. पण जो तुमच्या माझ्याजवळचा असेल तो चुकीचं वागत असेल आणि हे नव्याचे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे. पुढच्या वेळेस येताना कामाच्या तयारीने येईल. मी आठवलं तर जी काही कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेन. आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले, त्या निवेदनाची मी नोंद घेईन. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या, 5 लाख द्या, ह्याची रिमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये. दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील, ते खासदार निधीचे असतील, ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्यांचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार. तर मंडळी, धनंजय मुंडे यांचं आता मार्केट बीड जिल्ह्यातून कमी होणार का? कारण खंडाने वसूल आणि धनंजय मुंडे यांचा सहकारी वाल्मिक कराड हा काय आता सुटायचं नाव घेत नाही. आणि यातच आता अजित पवार यांची एंट्री झाल्यामुळे त्यांनी थेट कडक कायदे बीड जिल्ह्यात आणले आहेत. आता या कडक कायद्यामुळे बीड जिल्ह्यात ज्या घटना घडणार त्या थांबणार का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.